नमस्कार, पोलीस नागरिक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मी पुन्हा एकदा एन झोन मधील या प्लॉटकडे आलो आहे। 4-5 दिवसापूर्वी मागील रविवारी आपण इथे आलो होतो। त्यावेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाखो लिटर सांडपाणी साचलं होतं। त्याची आपण तक्रार व्हिडिओद्वारे आपण केली होती। तरी सुद्धा गेले 5 दिवस होऊन सुद्धा एमपीसीबी तारापूरचे उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे यांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पाहणी केली नाही, या व्हिडिओची दखल घेतली नाही आणि कुठल्याही प्रकारची पाहणी या ठिकाणी केली नाही। त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते अभि चौधरी यांनी त्यांचे ह्या तलावाचे नामकरण राजू वसावे तलाव क्रमांक 2 हे नाव दिलेले आहे। कारण तलाव क्रमांक 1 हे सालव ग्रामपंचायत हद्दीमधील आम्ही एका तलावाला नाव दिले होते, त्याचेही नाव राजू वसावे तलाव 1 आणि हा राजू वसावे तलाव नंबर 2 असे ठिकठिकाणी आम्ही आता काही ज्या ठिकाणी रासायनिक सांडपाणी साचेल त्या ठिकाणी असे नाव दिले जाईल, तरच ह्यांना अद्दल घडेल। आता आपण पाहू शकता, मागे जे आपण आलो होतो त्यावेळी तिकडे लाखो लिटरचं सांडपाणी जमा होता। आता काही प्रमाणात त्याचे प्रमाण कमी झालेले आहे, कारण टीईपीचे काही अधिकारी इथे आले होते, त्यांनी येथील रासायनिक सांडपाणीचा निचरा केलेला आहे। थोड्या बहुत प्रमाणात सांडपाणी कमी झालेलं आहे, पण याचा तोडगा कायमस्वरूपी का निघत नाही? या अधिकाऱ्यांना सर्व माहिती आहे की या भागामध्ये कोण पाणी सोडतो, हे सर्व मोठे मोठे इंडस्ट्रीचे पाणी आहे, पण हे छोट्या कंपनीला टार्गेट करतात का? ह्यांना सर्व माहिती आहे की हे कोणत्या कंपनीचं पाणी आहे, पण ह्यांच्या आर्थिक लागेल बांधले असल्यामुळे आज 5 दिवस झाले तरी इथे ना फील्ड ऑफिसर आला ना उपप्रादेशिक अधिकारी आला। का मोठ्या इंडस्ट्रीला आशीर्वाद देतात? या ठिकाणी जे सांडपाणी साचलेलं आहे हे छोट्या इंडस्ट्रीचं नसून हे मोठे मोठे उद्योजकांचे आहे। याच्यात काही नामवंत लोक आहेत, हे सर्व उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे यांना माहिती आहे, पण ते जाणून बुजून हे इथे येत नाही। त्याचं कारण हे आहे की राजू वसावे यांना आर्थिक मलिदा त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचतो, त्यामुळे ते इकडे येत नाही। आम्ही फील्ड ऑफिसरला मी सांगितलं की साहेब तुम्ही इकडे या आणि इकडे पाणी करा आणि ज्या कंपनीने हे पाणी सोडलेलं आहे त्याच्यावर तुम्ही कारवाई करा, तरी सुद्धा ते फील्ड ऑफिसर हे दुर्लक्ष करतात। ज्यावेळी जीव जाईल, एखाद्या प्राणी मित्राचे जीव जाईल त्यावेळी येतील का? हे प्रदूषण कोणाचे आहे याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे। फील्ड ऑफिसर ह्याची वाट बघताय का की एखादे प्राणी जे इकडे जीव जायला पाहिजे त्या प्राणीच्या? मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असतील की या ठिकाणी किती लाखो लिटर पाणी सांडपाणी साचलं होतं। ऋषिकेश कारखान्याचे हे सांडपाणी असले समजते। ऋषिकेश कंपनी आणि सुब्रा केटल हे 2 कंपनी या नाल्यामध्ये रासायनिक सांडपाणी टाकते। हे कोणत्या कारखान्याचे आहे हे नंतर सिद्ध होईल। मात्र एमपीसीबी तारापूरचे उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे व फील्ड ऑफिसर पट्टे बहादूर हे अजूनपर्यंत या प्लॉटवरती आलेले नाही आहेत का? आज लाखो लिटर सांडपाणी साचून सुद्धा या ठिकाणी त्यांनी कोणत्याही प्रकारचे ठोस भूमिका घेतलेली नाही आहे। या कंपनीला यांचा आशीर्वाद आहे का? या कंपनीला यांना काय मासिक हप्ता भेटतो का? ते हे अजूनपर्यंत 4 दिवस झाले तरी या ठिकाणी आले नाही। यांच्यावरती संशयास्पद लोकांची नजरे आहेत। राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव कर्तव्यनिष्ठ जाकणे साहेब या गोष्टीकडे लक्ष देतील का? आमची समस्या सोडवतील का? एखाद्या प्राणीचा जीव जाईल तेव्हा हे समस्या सोडवतील?